आहे. मी IMSR 2014-15 बॅचचे स्टुडंट आहे, मेडिकल स्टुडंट. आमचं 3 वर्षाचं शैक्षणिक वर्ष वाया गेलेलं आहे फक्त कॉलेजच्या चुकीमुळे. आम्ही 3 वर्षापासून ना चांगल्याने अभ्यास केलेला आहे ना काही केलेलं आहे. 1 वर्ष झाले, 1.5 वर्ष झालेलं आहे, 15 महिने झालेले आहे. सप्टेंबर 2015मध्ये आम्ही एक्झाम दिलेली. आमच्या एक्झामचा अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही आहे आणि अजूनपर्यंत आमचं सेकंड इयरचं वर्ष सुरू झालेलं नाही आहे. याच्यासाठी जिम्मेदार कोण आहे? आम्ही जर जिम्मेदार आहे तर आम्हाला 3 वर्षाची याच्यासाठी सजा भेटलेली आहे. अजून आम्ही सहन करणार नाही. आम्हाला आमचा निकाल हवा आहे आणि आमचं शैक्षणिक वर्ष सुरू हो लवकरात लवकर, हेच आमचं CM सरपासून निवेदन आहे. सर्व काही CM सरच्या हातात आहे. त्यांना एक माझे खूप मोठे निवेदन आहे की त्यांनी आतापर्यंत आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, आता पण आम्हाला सहकार्य करेल आणि आम्हाला शैक्षणिक वर्ष सुरू करायची परवानगी देऊन लवकर रेग्युलरायझेशन करेल आणि आमचा निकाल जाहीर करणार. थँक्यू. माझ्या कॉलेजचं नाव IMSR मायनी, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, मायनी, सातारा, जिल्हा सातारा, तालुका खटाव, हे आहे माझं कॉलेजचं नाव. आणि त्यांचे अध्यक्ष MR देशमुख साहेब आहे. त्यांच्यामुळे आमचं 3 वर्षाचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते वाया गेलेलं आहे. त्यांच्या चुकीमुळे आम्ही भुगतत आहे इकडे, पण आम्ही आता सहन करणार नाही. आम्ही जितके दिवस जेव्हापर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे साखळी उपोषण करणार आणि जर वेळ पडली तर त्याच्या पण वर जाणार आणि आमरण उपोषण करणार. आणि आम्हाला CM सरचे हेच निवेदन आहे की आमचं लवकरात लवकर निकाल जाहीर करून आम्हाला रेग्युलरायझेशन द्या आणि आमचं शैक्षणिक वर्ष चालू करा. मराठी अश्विनी एक मिनिट अजून बॅनर कॉलेजने हे केलं ते बोलतो आपण. माझं नाव अभिषेक मराठे आहे. मी IMSR मायनी मेडिकल कॉलेजचा आहे. 2014-15 बॅचचा विद्यार्थी आहे. 2014मध्ये आमचे ॲडमिशन झाले. त्यावेळी कॉलेजने अनियमितपणे ॲडमिशन केले, त्यामुळे आमचे ॲडमिशन कॅन्सल करण्यात आले. आज आमच्यावर ही वेळ आली की आम्हाला इकडे बसावं लागते, रोडच्या बाजूला उपोषण करावं लागतं. आज आमच्या साखळी उपोषणाचा 8वा दिवस आहे. यासाठी जर कोणी जबाबदार असेल तर ते फक्त आणि फक्त आमच्या कॉलेजचे प्रेसिडेंट महादेव रामचंद्र देशमुख, त्यांच्यामुळे आज आम्हाला हे शिक्षण सोडून इकडे उपोषणाला बसावं लागते. कॉलेजवाले पैसे भरायला टाळाटाळ करत आहेत. आम्ही सरकारला मागणी करतो की तुम्ही लवकरात लवकर आमचा रिझल्ट डिक्लेअर करून आमचं भवितव्य वाचवावं, आमचे पुढील क्लासेस चालू करावे आणि अध्यादेश काढून आम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये सामावून घ्यावं.